आवाज मानदेशाचा। सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील तिसंगी गावामध्ये झालेल्या थरारक दरोड्याचा पंढरपूर शहर पोलीस स्टेशन यांनी यशस्वी तपास करत पर्दाफाश केलाय। या प्रकरणी मुख्य आरोपी विक्रम बाबर राहणार देवापूर तालुका माण याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागिने आणि लाखो रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। 12 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तिसंगी येथील सोन्या चांदीच्या दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला। दुकान मालकावर तलवारीने मारहाण करत बंदुकीचा धाक दाखवून दागिने आणि रोख रक्कम लुटण्यात आली होती। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती। घटनेचा गंभीरपणे तपास करत पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे विक्रम बाबर याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने आणखी 3 साथीदारांची कबुली दिली असून उर्वरित 3 आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत। दरम्यान या घटनेनंतर तिसंगी आणि परिसरातील सोनार व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे। संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना राबवल्या जातील असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। पंढरपूरच्या तिसंगी येथील सोन्याच्या दुकानावर पडलेल्या दरोड्याचा पंढरपूर शहर पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे। सातारा जिल्ह्यातील देवापूर येथून विक्रम बाबर या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सोने, चांदी व रोख रक्कम असा लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 12 नोव्हेंबर 2025 रोजी शटर तोडून दुकानात घुसत फिर्यादीला मारहाण करून दरोडा टाकण्यात आला होता। आरोपीने 3 साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली असून उर्वरित फरार आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। मानचौफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानचौफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।